तुमच्यासारखा निर्दयी बाप मी काहीच नाही पाहिला. पोरीच्या सासरवाडीतून लोक आले बापा. पोरगी रडत आहे म्हणते, आठवण करत आहे. केली त्या पोरीनं गलती. आता गलतीची शिक्षा माफी करायला पाहिजे ना. आपण माय बापा लेकरू आहे आपलं. इतकं निकटर नाही बनायला पाहिजे बापाच जातीनं. हो रे बाबू, केली बापा त्या पोरीनं गलती. आता कसं चांगली आहे म्हणते ना घरी ते लोक तुला वाटत का चांगले आहेत म्हणून. केलं तर केलं बापा मनानं. आता पोरगी तर आहे आपली, माफ तर करायलाच लागते. तुम्ही माय बापा, तू बाप आहे रे. मोठं मन करून माफ करायला पाहिजे रे पोरीले. बिचारी किती चिंता करत असेल. माय बाप बोलत नाहीत माझ्या संग. काय बितत असेल त्या पोरीच्या मनावर. मला वाटते बाबू तर माफ करायला पाहिजे पोरीले. मन असेल तर करतील ना माफ. गोट्याचे बनले आहेत पुरे, काहीच पिघलत नाहीत. एवढे सांगत आहेत त्या. इनबाई आल्या, सांगितले आपल्या पोरीचा हाल. रडते म्हणते. दिवस रात्र आठवण करते. आई बाबा कसे असतील, काय असतील. काहीच फिकर नाही या माणसाले. माहिती पोरगी असून तिला फिकर आहे मायबापाची. खरंच मी लई निकटवर झालो. माझी पोरी लहानची मोठी केली मा पोरीनं गेलती. काही गलत जीवनसाथी नाही निवडला तिनं. लोक चांगले वाटू राहिले. घरी आलेल्या पाहुण्यांचा मी अपमान केला. पाहुणे कोणते? माझ्या पोरीची सासू. काय म्हणेन मा पोरीला, काय म्हणेन तिथे गेली तर. नाही चुकलो बापा मी. शांतताई, शांतताई. हो शांतताई, थांबा एक मिनटं. थांबा शांतताई. बोला ताई, काय म्हणून राहिल्या? शांतताई, मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो पा. तुम्ही आमच्या घरी पाहुणे आले म्हणून तुमचा आदर सत्कार तर काही केला नाही पा. तुम्हाला अपशब्द बोललो असेल त्यासाठी मी माफी मागतो तुम्हाला. काय करू, पोरीनं पळून गेली, धक्का लागला मला माझीवाले. लहानची मोठी केली, लाडाची पोरगी आमची एकच. म्हणून माझं फ्रस्ट्रेशन निघालं. मी माफी मागतो. इनबाई, तुम्हाला हात जोडून माफी मागतो मी. माफ करून द्या पा मला. हो भाऊ, तुमचं दुःख मी समजू शकते. प्रत्येक मायबापाची ख्वाहिश असतात की बा आपल्या पोरीचं लग्न असं करावं, आपल्या पोरीचं लग्न तसं करावं, आपल्या पोरीनं आपल्या इच्छेनं आपल्या समाजामध्ये लग्न करावं. असं असते प्रत्येकाच्या मायबापाच्या मनातली गोष्ट आहे. मी तुम्हालाच ब्लेम करत नाही का, दोष देत नाही बा की तुम्ही नाही कठोर आहे का तुम्हीच बदमाश आहे, असं नाही म्हणत मी तुमची समजू शकते. पण कसं तुम्हाला पण आदर सत्कार सन्मान करता यायला पाहिजेत. मी तुमच्या घरी पाहून म्हणून आली होती. तुम्ही माझ्याशी असं उद्धटपणे बोलले, मला ते आवडलं नाही म्हणून मी माझा आवाज चढून तुमच्याशी बोलले. हो शांतताई, त्यासाठी माफी मागतो मी. हो बापा शांतताई, मला माफ करून द्या. नाही माफी घेपी नका मागू. तुमची मी इनबाई हाव. या नात्यानं मला राग यायला पाहिजे. पण मी दुसऱ्या इनीसारखी नाही मला राग नाही आला बापा. मी समजू शकतो तुमची जी मनस्थिती आहे ना भाऊ. आणि ताई, तुमची मनस्थिती जी आहे मी पूर्ण समजू शकते. कारण मी बी एका मुलीची आई आहे. मी पण एका मुलीची आई आहे. पण कसं माहिती आहे का, टाईम आला तसं आपल्याला बदलावं लागते. आपल्यामध्ये बदलाव आणावं लागतात. आता तुमच्या मुलीनं लग्न केलं, मी लिहून देऊ शकते. तुम्ही कधी ह्या गोष्टीला पस्तावसान नाही. तुमच्या मुलीनं जो जीवनसाथी निवडला तो चांगलाच निवडला. आमच्या घरी काहीच कमी नाही दादा, काहीचीच कमी नाही आहे. आमचा पोरगा निर्व्यसनी आहे. काहीचीच तुम्ही या आमच्या घरी पहा आमचं घर. तुम्हाला काहीतरी कमी वाटते का? इज्जतही आहे, पैसाही आहे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही आमच्या घरी भाऊ. हो बापा भाऊ, तुमच्या पोरीनं चांगला जीवनसाथी निवडला. म्हटलं एवढी चांगली सासू, घर दार मिळालं. इज्जतदार आहे आमची शांताबाई. गावात तुम्ही कोणाला विचारून घ्या, शांताबाईचा स्वभाव कसा आहे. भाग्य आणलं बाप्पा तुमच्या पोरीनं. भाग्यच आणलं तुमच्या पोरीनं. कितकं चांगलं तिला सासर भेटलं. तिला माहेराची कमी होणार नाही अशी शांताबाई आहे आमची. हो थोडंसं मध्ये समजायला टाईम लागलं. आता कधी बी आता कोणासंग गेली बा पडून पोरगी, काही सांगायचं नाही. तिनं अचानक सांगितलं म्हणे बाबा मी लग्न नाही करत. आता बाई सांगा बरं, मी पाहणं चालू होतं माझं. पोरीले पाहणं चालू होतं. एका ठिकाणी गोष्टी झाली होती. पोरीनं डायरेक्ट टाईमवर सांगितलं बाबा मी पोरगा पसंत केला आणि त्याच्याशी लग्न करीन. सांगा ताई, मी काय करणार. हो ते बी आमच्यावर बेतली गोष्ट. आम्ही बी आमच्या पोरासाठी पोरगी पाहिली होती. मी तर हावताईक म्हणून आली होती. डायरेक्ट मला 2 दिवसापासून फोन चालू होते. पण या महापोरानं काय गुल खिलवले मला माहीतच नाही पडलं बा. माहीत नाही पडलं. मग मी म्हटलं त्याला डायरेक्ट पोरगीच घेऊन आला घरी. मी बी तुमच्यासारखी रुटली होती. मी म्हटलं येऊ नको घरातनी, जाय घरातून. पण पोरांना ना तुमच्या पोरीनं असा सवाल उचलला की काहून माझ्या नवऱ्याचं घर आहे, मी राहते इथं, त्याच्यानं तुमच्या पोरीचे संस्कार मला आवडले. हो तू काहीच नाही केलं. दोघाही जणांना चालले गेले घराच्या बाहेर. अंगाच्या कपडा चालले होते ते लेकरं. पण असं म्हटलं नाही की आई आम्ही घरात राहतो, आमचा हिस्सा आहे, तुमच्या पोरीचे संस्कार बिले चांगले आहे म्हणून मी तुमच्या पोरीला एक्सेप्ट केलं. का हो रश्मीचे बाबा, चला मग आता यांच्यासोबत चालू जाऊ. मला रश्मीची लय आठवण येत आहे, लय आठवण येते रश्मीची. हो पोरीची तर मला लय आठवण येऊ राहिली. चल मग आपणच भेटून येऊ. शांतताई, आम्ही येऊ शकतो तुमच्या घरी आताच? बापा आता नाही, कधीही या. आज या, उद्या या, आता या, परवा या, वर्षभर या, काहीच म्हणा नाही आपल्या घरी यायले. तुमची पोरगी दिलेली आहे, 2 दिवस राहा, भेटा, बोला, काहीच म्हणा नाही आपली. चला बापा, मला तर उलटी खुशी झाली तुम्ही येसान तर आमच्या घरी. त्याच्यासाठीच मी आली होती की माझ्या सुनेच्या मनाला चांगलं वाटलं पाहिजे. पोरीचे आसू रुकत नव्हते. किती आनंद होईन त्या पोरीले. आता तुम्ही आनंद पहा तिचा. आई, मग आम्ही जातो रश्मीला भेटायला. मग नंतर रश्मीलाच घेऊन येऊ. तू थांबतं घरी मग?
हो हो बाबू तुम्ही जा हां, तुम्ही या बापा, तुम्ही माय बापा, तुमचं भेटणं अति आवश्यक आहे. मी थांबते ना घरी. रश्मीला मी भेटायला जाईन, तुम्ही आले की मी जाईन पोरीला भेटायला. हां, पोरीला घेऊन येईन, 8 दिवस राहीन आपल्या घरी बी. हो होय हां, तसंही चालते. चल मग आम्ही येतो हां रश्मीला भेट. हो हो बाबू, जा जा. चला ताई, हां जाऊ आपण. मला पोरीला भेटायची लय उमेद होती बापा, आणि देवानं माया ऐकलं, मग पोरीला भेटायलाच चालली मी. हो हो, चला चला ताई. पुढे उठले काचं हां, रश्मी अजून बी नाराज आहे. रश्मी, हां रश्मी. काय म्हणत आहे मुलाजी? अरे नाराज का बरं आहे तू? हां काय झालं, एवढी काय नाराज आहेस? नाही, माझं मन उदासच आहे. अरे यार कशाला उदास होती? हां आपण संध्याकाळी चाल, आज मी तुला बाहेर नेतो घुमायला. संध्याकाळी आपण बाहेर घुमायला जाऊ. नाही बोलायची माझी इच्छा नाही आहे आज. मला टेन्शन येत आहे. आईचा फोन पण नाही आला अजून. काय झालं असेल काय नाही, आई बाबाने काय म्हटलं असेल, माझ्याशी बोलतात की नाही, मला खूप टेन्शन येते बोलायची. काय होणार? हे बाबा, माय तर म्हणून राहिलो बा हां की तुझी आई बाबा येतील तुला भेटायला. मला असं वाटते आई, तुला माहिती आहे ना आई कशी बोलते, तर आईनं पूर्ण गोष्ट त्यांना समजून सांगितली असेल की बा तुमची पोरगी तुम्हाला खूप मिस करते, तुमची पोरगी खूप चांगली आहे हां असं म्हटलं असेल. आता इतके म्हटल्यावर ते मायबाप नाही पिघलतील तर मग ते मायबाप कसले ते हां, मायबापच नाही तुम्ही मग ते, मला तर असं वाटते. नाही नाही बोलायची, माझे आई बाबा खूप चांगले आहेत, पण मी पण त्यांच्या मनानुसार नाही केलं. त्यांचा पण लाजबी आहे की माझ्यावरती राग करतील ते. बरोबर आहे त्यांचं, पण मी आहे त्याला एक. अरे यार आता प्रेम करणं का गुन्हा आहे? कधीपासून झालं प्रेम करणं गुन्हा? हां काही बोलतं, मॅट आहे एक नंबरची तू. इतके विचार कशाला करत आहे? हां बोलतीनच तू. आई बाबा मला माहिती आहे आज नाही बोलतीन, उद्या नाही बोलतीन हां, पण परवा दिवशी बोलतीनच. आणि मला गॅरंटी वाटवली पण हां, माय मन म्हणत आहे की आई पाहिजे तू आई बाबाला सोबत घेऊनच येईन. आणि तिथं एकसारखं त्या खिडकीतनी उभं राहून हां खाली पाहिनं तर तुझी आई बाबा येतीनच का अशानं? नाही, माझी एक ओढ आहे माहेराकडे. मला वाटते की आले पाहिजे. मी खूप खुश होणार. माझे आई वडील आले ना, मी खूप खुश होणार. त्याच्यावर मला काहीच नाही पाहिजे. मला माझे आई वडील एक बार पण मिळाले ना, त्यांना मी हात जोडून माफी मागेन. आई बाबा, जे केलं ते केलं, मला माफ करा. मी माझ्या प्रेमासाठी केलं. मी तुमच्यावर बी प्रेम करते, गुलाजीवर बी प्रेम करते, पण मला माफ करून द्या. खूप विचार करतो कडे तू, लय विचार करतो पण हां, एवढा नको विचार करू ना. अब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप के यू जीना क्या, जब किया तो डरना क्या. गोळीची चूप बसा ना तुम्ही. मला हसू नका तुम्ही, आता मी पहिलेच नाराज आहे किती. अरे यार होटले काचं, चल मी तुला आईस्क्रीम आणतो हां. नाही, मला नको आईस्क्रीम. मला आई जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत काही करणार नाही, प्लीज. अगं रश्मी कठीण आहे त्यासोबत राहणं हां. तुला एवढ्या आईवडिलांची फिकर होती तर माझ्यासोबत काय झाली पडून तू? हो, तुम्ही असं म्हणसानच, कारण की तुम्ही मुलगा आहे ना. तुमच्या इथे मी आलेली आहे ना. तुम्ही तुम्हाला तुमचं घर सोडून माझ्यासोबत आलेले आहे. जर तुम्ही माझ्यासोबत घर सोडून आले असते ना, तुमच्या आईवडिलांचं मन तोडून तुम्हाला माहीत पडलं असतं. तुमची आई तुम्हाला एक्सेप्ट नव्हती करत. आपण आलं होतं तर तुमच्या डोळ्यात कसं पाणी आलं होतं की नाही? हो आलं होतं. तसंच फील मी पण करत आहे. माझ्या तुमच्यासोबत आली, माझं प्रेम होतं, पण माझं प्रेम माझ्या आईवडिलांसाठी बी नाही मनामध्ये माझ्या. तेच मनाला गिल्ट करू करू मला पस्तावा येतो की मी माझ्या आईवडिलांना धोका दिला, तुमच्याशी पळून आले. त्यांनी लहानचं मोठे केलं, शाळा शिकवली, जे ते सर्व काही वस्तू दिल्या मला, आणि मी त्यांना विश्वासघात केला, तुमच्याशी पळून आली. आता काय समजू गड्या मी तुले हां, तुला समजायचा प्रयत्न करताय, तू समजतच नाही आहे. हां येईन ना तू टेन्शन नको घेऊ, आई येते म्हणजे येते घेऊन. अरे वा आई आली वाटते. अरे आते आल्या वाटते. चाबर पाहून माझ्या आईवडील आले की सांगा बरं मला. ठीक आहे काळजी नको करू, मी तुला आवाजच देतो. आले असतील का माझे आईवडील? तेव्हा प्लीज माझ्या आईवडील येऊ दे, मला खूप चांगलं वाटेल. अरे आई एकटीच आली का? रश्मीचे आई बाबा नाही आले? अरे यार लय नाराज होऊन आई ते, तिच्या आई बाबाने आले पाहिजे होतं. नाही रे बाबू, आले ना. तिचे आई बाबा आले ना. अरे वा आई बाबा आले, कुठे आहेत तिचे आई बाबा? या ताई, या दादा या. या नमस्कार नमस्कार मामीजी, नमस्कार मामाजी, राम राम तुम्हाला. या हो नमस्कार जवाई बा. अरे इबाई भाऊ आले का? राम राम इबाई बा, या बसा या. हो राम राम भाऊ, तुम्हाला पण राम राम. का रे बोले, रश्मी कुठे आहे बेटा? रश्मी आई रश्मी तर रडूच राहिली बा. हां ते म्हणे आई बाबा येतात का नाही, आई बाबा येतील नाही. मी म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, माझी आई म्हटलं बराबर बोलीन त्यांच्या संग, ते येतील तुला भेटायला, टेन्शन नको घेऊ. रश्मी नाराज आहे, बेडरूममध्ये बसलेली आहे. हो काय, रश्मी बेडरूममध्ये आहे? हो मामीजी, आता आवाज देत दिली मी, बाकी ती खुशीने तुम्हाला पाहून ते. हो बापा, आम्ही बी आमच्या पोरीले पाहून लय खुश हो. एक दिवस कुठे पाठवलं नाही पोरीले, 8 दिवसापासून पाहिलं नाही पोरीले, बोललो नाही. रश्मी बघ कोण आलं. आई बाबा तुम्ही आले?
हो बाई, अजून किती दिवस नाराज जाईन आम्ही. एकोणती एक लढाची पोरगी तू. मी तर खूप मिस केलं तुला. मी तर खूप मिस केलं का. आई बाबा मला माफ करा. मी तुम्हाला धोका दिला, मला असं वाटते. पण मी मजबूर होते बाबा. मला दुसऱ्याशी लग्न नव्हतं करायचं. पोरी, पण तो आम्हाला पहिले सांगायचं तर होतं बाबा मी पोरगा पसंत केलेला आहे. हां, आम्ही जरी तू बोलली नाही काही नाही, एक बारी नाही तर कळवलं असं पहिले. आम्ही एवढे रिश्ते पाहत होतो, एखादी सांगून देते. हां, तुझ्यात काय जीव नाही का आमचा. हां, तू काय पोरगी नाही का आमची. बाबा मी खूप भेली होती. मला वाटलं तुम्ही नाहीच म्हणसान दुसऱ्या समाजामध्ये मी लग्न करेल तर. पण माझं प्रेम होतं बाबा खरं. गुलाजीवर खूप प्रेम होतं माझं. पण मला या गोष्टीचं खूप खंत होती. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या आई वडिलांचं मन तोडलं, म्हणून मी खूप दुःखी होती बाबा. तुमची खूप आठवण येत होती मला, आईची आणि तुमची. पुरी ताज एवढं मिस केलं ना बाई. त्याच्यापेक्षा मिस केलं तुला. आता ती आदत पडली होती माझ्या घरात, काहीच गमत नव्हती. ते बाबाही मला फोन नव्हते लावू देत, काही नाही. माय पोरगी काय करू राहिली, कशी करू राहिली. लय आठवणी माय. धन्य हो त्या शांताबाईचं. ते आली, तिने हिंमत दाखवली. ते आमच्या घरी आली ती खबर घेऊन की बापा तुमची पोरगी खूप नाराज आहे. तिला भेटा, तिच्यासंग बोला. बापा रडू नका ना. खुशी आहे बापा. भेटायला आले पोरीले तर खुश राहा. तिलाही खुश राहू द्या. तिने लय असं राहिले तुमच्यासाठी. ताई तुमचा खूप खूप शुक्रिया. तुम्ही आमच्या घरी आले. तुमचा मान मोठा असेल बापा. तुम्ही मान मर्यादा काही पाहिली नाही. तुम्ही आमच्या घरी आले आणि तुमचा अपमानही झाला पहिले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आताही माफी मागतो. हात जोडून माफी मागतो. मग पोरीला एवढी चांगली वागणूक दिली, एवढं चांगलं सासर भेटलं. आम्ही ढूंढलं असतं ना ताई, तरीसुद्धा आम्हाला असा रिश्ता नसता भेटला. बापा मी कोण आहे. एक हातचे दोन करणारा वरचा आहे. तो जोडा घोडा लिहून पाठवते प्रत्येकाचा. आपण काय निमित्त आहो फक्त एकामेकाला जोडणारे. अजून काही नाही होत आहे. माझ्या शुक्रियादा नका करू तुम्ही त्या परमेश्वराचा करा शुक्रियादा की ज्यांना यांना भेटवलं आणि त्यांच्या थ्रू मी तुमच्या घरी आली की बापा पहा तुमची पोरगी किती तुम्हाला मिस करते. असं नका करू. एवढं काही गुन्हा नाही केला बापा तुमच्या पोरीनं की तिला एवढी मोठी शिक्षा देऊ राहिले. तिच्याकडून तिचा माया हिसकून घेऊ राहिले. नाही त्यासाठी मी तुमच्या दारात आली आणि मला तुम्ही बोलले. मग याचं काहीच वाटत नाही मला. मी जे आली माया ते सार्थक झालं. खरं शांतताई. हां, मी तुम्हाला सांगतो मनापासून मी जर असा रिश्ता ढूंढलाही असता ना, मला भेटलं नसतं. एवढं चांगलं सासर, इतकी छान लोक, शेजारी पाजारी किती चांगले आहे तुम्ही. आणि तुम्ही पण सासू म्हणून पण किती चांगले आहे. आजकालच्या सासू बापा कशा आहेत. पोरीला कधीच सुनीला पोरीचं वागणूक देत नाही. पण तुमच्या स्वभावाने वाटत आहे माझी पोरगी किती खुश आहे इथं. खूप खूप देवाचा धन्यवाद आहे की तुमच्यासारखं आम्हाला इवाई मिळाली. हो बापा पुण्यच केले असतील. आमच्या पोरीनं पुण्य केले असतील. इतकं चांगलं सासर भेटलं दिले. आम्ही निश्चिंत झालो आमच्या पोरीसाठी. आई प्लीज रडू नको तू आता. पोरी तू चूप कर बेटा पहिले. तू चूप राहिली की आम्हाला चांगलं वाटेल. पहिले तुझं चूप राही. मला म्हणली आई चूप राही म्हणून. मी तर रडणंच नाही. पोरीला मी भेटली इतक्या दिवसानं. मला रडून रास तिनेच. हो माय खरंच काही मायची लेकीची माय अलगच असते. माय ना अलगच असते माय. माय एका पोरीचं माहे हरवलं होतं. आपण ते निमित्त बनलो बाप्पा. लय खुशी व्हायली मला बी. आपण गेलतो ना हिच्या रश्मीच्या घरी आईबाबांसंग बोललेले. मला तर लय खुशी वाटू राहिली. लय प्रसन्नता वाटू राहिली बाई. चल पोरगी खुश झाली. डबल तिचा परिवार जोडला. तिचे आई वडील तिला डबल वापस मिळाले. आता तेही माहेरात जाईल. थँक्यू सो मच दोन्ही काकू. गंगा काकू, कमला काकू, आई तुमचा तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या माहेरात गेले. माझं माहेर हरवलं होतं. तुमच्यामुळे माझं माहेर पुन्हा मिळालं. खूप खूप धन्यवाद. हो बापा धन्यवाद दे. पण धन्यवाद कसा दे. रडून नको दे बापा. खुशी राह. तुला म्हटलं ना ती आईवडील लावून देते मी दिले. आणि तुला म्हटलं ते आईवडील तुला माहेर पुन्हा वापस मिळेल. भेटलं ना. हे झाली ना गोष्ट. दोघी माहिती की आता खुश आहेत. हसत राहा अशाच. खुशीच आहे ना बाप्पा. दे मनात तुमच्या मन मोठा होते एकामेकाबद्दल ते दूर झाले. ह्यासाठी मी लई खुशी झाली आता. आई चाललं बस ना आता. जेवण केल्याशिवाय जाऊ नका. मी तुम्हाला जेवण करून चालते माझ्या हाताने आता. छान जेवण बनवते. पुरणपोळी पण बनवते मी आता तुमच्यासाठी. अरे बापरे. आमची पोरगी का 8 दिवसात पुरणपोळ्या बनवणं शिकली का. हो पप्पा मला तर 2 दिवसातच शिकवलं आईने पुरणपोळ्या करणं. अरे वा शांताताई आमच्या पोरीला पुरणपोळ्या बी शिकवल्या का 2 दिवसातच. बापा काय शिकव तुमच्या पोरीले. तुमची पोरगीच लय हुशार आहे बापा. फक्त मी तिला करून दाखवली एक पोळी. तिने रप्पा बापा 4-5 बनवून टाकले. माझ्यापेक्षा बी फास्ट निघाली पोरगी तुमची. खरं बापा लेस खुशनशीब आहे माझी पोरगी. इतकं चांगलं घर भेटलं तिले. लय खुश आहो मी तर. खरंच मी गलत होतो. मला वाटते मा पोरीनं गलत डिसिजन घेतला नाही. आम्ही नसतं तेवढं चांगलं पाहिलं तेवढं मा पोरीला चांगलं भेटलं. नशिबाच्या समोर काही नसते. भाऊ हे बरोबर बोलले तुम्ही. नशिबाच्या पहिले नशिबाच्या नंतर काही नसते. जे भाग्यात असलं तेच माणसाला भेटते. जोडे घोडेत बाप्पा वरून लिहून येतात देवा घरून. आपण काय आहे फक्त जोडणारे निमित्त आहो फक्त. अजून त्याच्यावर काही नाही आपण.
हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? पहा बाप्पा, आमच्या सनीचं माया हरवलं होतं. डबल तिच्या आई वडील तिला वापस भेटले. आम्ही खूप पुरा परिवार आमचा खुश झाला. अशा छान छान स्टोरी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बरं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला मग आता आम्ही स्पॉन्सर करतो बाप्पा पाहुणेले. पहा मग उद्याचा व्हिडिओ टाकतोच आम्ही, उद्या व्हिडिओ.